डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपवर्गीकरण रद्द सध्या महाराष्ट्रभर वर्गीकरण आणि उपवर्गीकरणाला विरोध या दोन गोष्टीवर प्रचंड मोठं वादळ सुरू झाले आहे. आम्ही समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी आज हे आंदोलन करतोय. उपवर्गीकरणाचे तोटे आणि फायदे अजूनही आम्हाला शासनाने कळवलेले नाही. जर उद्या उपवर्गीकरण झालं तर आमच्या धाकट्या भावाला न्याय मिळेल असं जर त्यांना वाटत असेल तर तो कसा मिळणार हे त्यांनी विस्कळीत केलं पाहिजे व कुणी विस्कळीत करायला तयार नाही. उपवर्गीकरणाची मागणी सरकारची असली पाहिजे, सरकारसोबत भांडलं पाहिजे. आम्ही आपसात भांडू लागलेलो आहोत आणि म्हणून सर्व जाती धर्माच्या माणसांना एकत्र घेऊन एक सलोखा बनवण्याचं काम आज आपण सुरू केलेलं आहे. उपवर्गीकरणाला आमचा विरोधी नाही, पाठिंबाही नाही. आम्हाला माहिती आहे उपवर्गीकरण झालं तर या देशाच्या दलितांना पुन्हा एकदा विभागलं जातील आणि विभागले गेलेली माणसं कधी सुरक्षित नसतात आणि ती सुरक्षित ठेवण्याची लढाई आमची चालू आहे. उपवर्गीकरण झालं की क्रिमिनल लागू होईल आणि क्रिमिनल लागू झालं की ज्याला सवलत मिळाली तो बाहेर जाईल आणि ज्याला नाही मिळाली तो आत येईल आणि अशिकलेला कमी शिकलेला माणूस जर क्रिमिनलमध्ये बसला तर तो जिल्हाधिकारी, कलेक्टर किंवा कुठला अधिकारी होऊ शकत नाही, तो कुठल्या स्पर्धेमध्ये येऊ शकत नाही. हळूहळू दलितांच्या जागा मुक्तपणे बाहेर पडतील आणि त्या बाहेर पडलेल्या जागा त्या आमच्या समाजाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्हाला एकसंघटित राहायचं आहे. आम्हाला दिलेलं 13% आरक्षण आमच्या 59 जातीत वाटलं जावं आणि प्रत्येकाला त्याचा न्याय मिळावा यासाठी हा सगळं खरं आमचं आंदोलन आहे. आणि म्हणून या आंदोलनासाठी आम्ही चाललेलो आहोत. या आंदोलनाला आम्ही मगाशी सांगितलं की आमचा विरोधी नाही, पाठिंबा बी नाही, पण उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे त्या मताशी मात्र आम्ही ठाम आहोत. आमचे नेते ठाम आहेत. आमच्या नेत्याने आदेश दिला की वर्गीकरण झालं तर होणारे नुकसान तोटे सरकारने जाहीर करा. अजून जनगणना झालेली नाही. आज जनगणनेची यादी आमच्यावर हजर नाही. तोपर्यंत आमच्यात पेटवण्याचं काम चालू केलेलं आहे. आणि म्हणून तमाम दलित समाजातून आम्ही आलेलो आहोत. सर्व जातीची लोक आम्ही सोबत आलेलो आहोत. मातंग सुद्धा आमच्यासोबत आहे आणि आम्ही लढाई सगळ्यांना घेऊन लढतोय. आम्हाला ही लढाई यशस्वी करायची आहे आणि वर्गीकरणातून आणि हा देश वाचवायचा आहे. उपवर्गीकरण झालं तर या देशाला होणाऱ्या नुकसानीपासून त्यांना वाचवायचं आहे. आणि म्हणून देशाची सुरक्षता अखंडित ठेवण्यासाठी, देशाची एकात्मता अखंडित ठेवण्यासाठी, दलितांचं एक संघटना अखंड ठेवण्यासाठी आणि दलितांच्या सुरक्षेसाठीची ही लढाई आम्ही सुरू केलेली आहे. आणि या लढाईसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय नेते तथा या देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने आज उपवर्गीकरण या विषयाला घेऊन महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये या अनुषंगाने निवेदनं प्रशासनाला देण्याचं काम सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा आमचे नेते व सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील संपूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आज या उपवर्गीकरण या विषयाला घेऊन आपल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय नामदार श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेब, त्याचबरोबर या जिल्ह्याचे सन्माननीय कलेक्टर पाटील साहेब यांना भेटून वर्गीकरणाबाबतीची आपली भूमिका त्या ठिकाणी मांडण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केला. वर्गीकरणाच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती 1 ऑगस्ट 2024 ला जो सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिला. 7 सदस्यीय खंडपीठाने तो निकाल देत 6 विरुद्ध 1 असा तो निकाल होता आणि 6 जजेसनी उपवर्गीकरण करण्याच्या बाबत
सकारात्मकता दाखवली आणि राज्यातील देशातील प्रत्येक राज्याला आपण उपवर्गीकरण करू शकता याबद्दलचे निर्देश दिले. मात्र या उपवर्गीकरणाचा जो आदेश सुप्रीम कोर्टाने दिला त्याबद्दल समाजातल्या विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने जो अनुसूचित जाती व जमातींचा जो समूह आहे, ज्यामध्ये जवळपास 59 पेक्षा जास्त जाती एकत्रित येऊन हा अनुसूचित जाती व जमाती हा घटक संविधानाने कलम 341 खाली तयार केलेला होता. या कलम 341 नुसार संविधान स्थापन झालं त्यावेळेस या सर्व जाती समूहांना एकत्र करत, जाती असतील पोटजातींना एकत्र करत आज आरक्षण देण्याचा निर्णय ज्यावेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा संविधानामध्ये त्याची तरतूद करण्यात आली. मात्र तदनंतर 70 वर्षांच्या कालखंडानंतर आज या उपवर्गीकरणावरून अनेक समज, अनेक वेगवेगळी मतं आणि या मतांमुळं खऱ्या अर्थाने अनुसूचित जाती व जमातीतील वेगवेगळ्या वर्गांमध्ये आज संघर्ष उभा राहिलेला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा एक प्रमुख पक्ष आहे या राज्यातला, या देशातला, आणि सातत्याने या पक्षाने माणसांना जोडण्याचं काम केलेलं आहे. या जाती आणि हे समूह एकत्र राहण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पावलं असतात. काही ठिकाणी असं बघायला आलं की अनेक जाती अशा पद्धतीने, त्यांचे नेते अशा पद्धतीने बाहेर बोलतायत की आमच्यावर अन्याय झाला, अमकं झालं, तमकं झालं. पण जर वास्तविकतेमध्ये जर तुम्ही माहिती गोळा केली, जी की कुठलीही गोष्ट माहितीच्या आधारावरती बोलणं कधीही चांगलं असतं. आज तर तुम्ही बघितलं तर एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये बौद्ध समाजाची लोकसंख्या ही 7.5 ते 9% आहे आणि अनुसूचित जाती जमातींमध्ये ती 60% आहे. आज जर सरकारी नोकऱ्यांचा लाभ जर तुम्ही बघितला तर लोकसंख्येच्या अनुषंगाने या समाजाने भरपूर मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती खाली 2 नंबरला आणि 3 नंबरला असणारी लोकसंख्या कुणाची आणि त्यांनी कोणत्या पद्धतीने लाभ घेतला हे खरं तर या महाराष्ट्रातल्या जनतेला कळणं फार गरजेचं आहे. आज मातंग समाज हा एकूण लोकसंख्येच्या 2 ते 2.5% आहे, पण चर्मकार समाज हा 1.2 ते 1.5% आहे. पण शासकीय नोकऱ्यांमधला लाभ जर तुम्ही बघितला तर 1% असणाऱ्या चर्मकार समाजाने 10 ते 12% लाभ घेतलेला आहे आणि 2.5% लोकसंख्या असणाऱ्या मातंग समाजाने तोच लाभ 10% घेतलेला आहे. म्हणजे एका बाजूनी काय नेते बोलतात की लोकसंख्येने जास्त असल्यामुळे अमुक अमुक समाजाने आमचा लाभ चोरला, आमचा अधिकार आम्हाला मिळवून दिला नाही. पण जर दुसऱ्या बाजूने तुम्ही चर्मकार समाजाची लोकसंख्या आणि त्यांनी मिळवलेला लाभ बघितला तर यामध्ये तुम्हाला विसंगती दिसेल. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की उपवर्गीकरणाला घेऊन कुठलेही फॉल्स जजमेंट तुम्ही मांडू नका, कुठल्याही चुकीचा पद्धतीचा संभ्रम समाजामध्ये तयार करू नका. ज्या दिवशी उपवर्गीकरण होईल, सुप्रीम कोर्टाने जी उपवर्गीकरण अपेक्षित केलेलं आहे ते उपवर्गीकरण वेगळं आहे आणि आम्ही मात्र राजकीय नेते जे उपवर्गीकरण अज्युम करतोय किंवा त्याचा अंदाज मानतोय ते उपवर्गीकरण वेगळं आहे. उपवर्गीकरण करत असताना ज्या पोट जातींना आजपर्यंत कधीही प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, आजपर्यंत कधी त्यांना नोकऱ्यांमध्ये संधी मिळाली नाही, असे समूह आयडेंटिफाय करा, असे समूह शोधून काढा, त्यांचा इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा, तो इम्पेरिकल डेटा कोर्टासमोर सादर करा आणि सादर केलेला इम्पेरिकल डेटा बरोबर आहे का चुकीचं आहे हे कोर्ट बघणार आणि त्यानंतर त्याचं उपवर्गीकरण करणार. आज जे समाजामध्ये पसरवलं जातंय की 59 जातींना 13.5% मध्ये 59 तुकड्यात उपवर्गीकरण होणार आहे, तर ही सगळी मूर्खपणाची लक्षणं आहेत. हे कुठल्याही एखाद्या राजकीय प्रतिनिधींना असं कमेंट करणं हे चुकीचं आहे. कोर्ट काय म्हणतंय, कोर्टाचं जजमेंट काय म्हणतंय हे बघणं फार गरजेचं आहे. आणि यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे क्रिमिलियर. ज्या दिवशी आपण सर्व क्रिमिलियर प्रक्रियेमध्ये येणार तर क्रिमिलियर प्रक्रिया काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि लोकांना लोकप्रतिनिधींनी समजून सांगणं गरजेचं आहे. ज्या ज्या समूहातल्या ज्या ज्या लोकांनी
आजपर्यंत आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे किंवा घेत आलेला आहे आणि तो घेत असताना त्यांची आर्थिक स्थिती सुधारलेली आहे, यांना आयडेंटिफाय करून त्यांना बाजूला काढा असं क्रिमिलियरची प्रक्रिया सांगते. आता ती बाजूला काढत असताना जे निकष लावायचे आहेत ते निकष शासन लावणार आहे आणि ते निकष फक्त आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेल्यांना बाजूला काढणारे असतील का सरसकट सगळ्यांना बाजूला काढणारे असतील हे सुद्धा तपासणं आपली जबाबदारी आहे, हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण फक्त या जातीतले त्या जातीतले आमचं चोरलं आमचं घेतलं हे असं जर करत बसलो तर मात्र आपलं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे, हे मी या ठिकाणी जबाबदारीनं सांगतो. आज जर तुम्ही बघितलं तर अनुसूचित जाती आणि जमाती हा एक संघ शब्द आहे. याला कधीही विभागून तोडून बोललं जात नाही. प्रतिनिधित्वाच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाला तर आज या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 29 आमदार हे अनुसूचित जातीचे आणि 25 आमदार हे अनुसूचित जमातीचे. आणि या अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये आज बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, यांचे विधानसभा सदस्य हे मोठ्या संख्येने तुम्हाला विधानसभेमध्ये दिसतील. मात्र यामध्ये सुद्धा सर्वात महत्वाची गोष्ट जी मी तुमच्या माध्यमातून फक्त सातारा जिल्ह्याला नाही तर उभ्या महाराष्ट्राला निदर्शनास आणून देऊ इच्छितो की मातंग समाजाची अनुसूचित जाती अंतर्गत जी लोकसंख्या आहे ती 18.7% आहे. किती आहे? 18.7% आहे. चर्मकार समाजाची 10.6% आहे. मग प्रतिनिधित्वाच्या बाबतीत नक्कीच हा समाज चर्मकार समाजाच्या वरती पाहिजे. पण विधानसभेमध्ये जर आमदारांची संख्या तुम्ही बघितली तर मातंग समाजाचे 2च आमदार आहेत आणि विधान परिषदेवरती MLC एका आमदाराला मिळालेली आहे, असे 3. आणि चर्मकार समाज जो 10.6% आहे त्याचे सुद्धा 2च आमदार आहेत. पण यापेक्षा तुम्हाला पुढे जाऊन एक महत्वाची माहिती देतो की एक असा समाज येतो अनुसूचित जमातीमध्ये जो वारली समाज म्हणून ज्याला संबोधलं जातं. बऱ्यापैकी आपल्याकडे तो नाहीये पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पण तुम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा तिकडच्या भागामध्ये तुम्ही बघाल या वारली समाजाची एकूण महाराष्ट्राची लोकसंख्येच्या आधारावरती जर लोकसंख्या काढली तर ती 0.2% आहे. किती आहे? आणि अनुसूचित जातीमध्ये ती 3.3% आहे आणि त्या समूहाचे 4 आमदार आहेत. गोंड समाज जो एकूण लोकसंख्येच्या 1.44% आहे आणि अनुसूचित जमातीमध्ये तो 15% आहे, त्यांचे 6 आमदार आहेत. भिल्ल समाजाची लोकसंख्या फक्त 2.3% आहे, त्यांचे आमदार 6 आहेत. मग नक्की कुणी कुणाबरोबर भांडलं पाहिजे आणि उपवर्गीकरणाची खऱ्या अर्थाने गरज आहे का? कारण उपवर्गीकरणामध्ये जे निकष घातलेले आहेत, उपवर्गीकरण जे सांगतोय की प्रत्येक छोट्या छोट्या जातींना, पोट जातींना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. मग महाराष्ट्राच्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये ते प्रतिनिधित्व अगोदरच योग्य पद्धतीने मिळालेलं असताना सुद्धा विनाकारण उपवर्गीकरण चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचून संभ्रम तयार करून त्यामध्ये जातींना वेगळं वेगळं करून तुम्ही अराजकता माजवणार आहात का? हा प्रश्न आम्ही खऱ्या अर्थाने आज प्रशासनाला विचारत आहोत. चुकतंय का माझं? हा प्रश्न आम्ही विचारत आहोत सरकारला की महाराष्ट्रामध्ये सगळं चांगलंय पण तुम्ही विनाकारण उपवर्गीकरण करून आमामध्ये भांडणं लावू नका. आणि माझी सर्वांना विनंती आहे जेवढे समूह 59 असतील त्यांनी यावर विचार करा. कारण हे तुकडे जर आपले झाले तर मात्र आपल्याला कधीही कुणी वाचवू शकत नाही. त्यामुळे याचा अभ्यास करा आणि याच्यावरती योग्य पद्धतीची प्रतिक्रिया द्या. एवढंच मी आज आपल्या माध्यमातून सांगतो. आपला वेळ घेतला त्याबद्दल मी सर्वांची बाबासाहेब आंबेडकरांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे काय केली मागणी? जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनाचे जिल्ह्याचे प्रमुख म्हणून आणि राज्यामध्ये आज मंत्रिमंडळामध्ये बाबा असल्यामुळे ते दोघंही सुदैवाने एकाच ठिकाणी भेटले आणि बाबांना आम्ही सांगितलं की तुम्ही विधानसभेमध्ये हा विषय घ्या आणि त्यांच्याकडनं तेच सांगण्यात आलं की राज्य शासनाने योग्य पद्धतीचे निर्देश दिले तर त्याची अंमलबजावणी कलेक्टर म्हणून मी माझ्या जिल्ह्यात करणार.